नमस्कार मित्रांनो, मी सत्यवान गावकर, गाव दारिस्ते. आयुष्यातलं पहिलंच व्लॉग सुरू करत आहे. कारण आयुष्यात एक स्वप्न होता की माझो मित्र महाराष्ट्र पोलीस भरती झाल्याशिवाय मी व्लॉगिंगला सुरुवात करणार नाही. आणि आज मुंबई शहरला चालकपदी तो भरती झालेलो असा. आणि आज तो गावात येता, कारण ज्या ग्राउंडवरती आम्ही धावायचो, ज्या मंदिरात आम्ही रोज जायचो, किंवा त्याचे बाबा जे असत ते त्याच्या भेटा खूप आतुर असत. आणि त्यामुळे पहिलोच व्लॉग सुरुवात करत आहे. काय चुकला तर माफ करा, समजान घ्यावा. असाच नवीन काय काय तुमच्याजवळ नक्कीच घेऊन येईन. रेल्वे स्टेशनला येलो, आपण त्याला रिसीव करूक जाऊया. पुढचा सगळा पुढे बघा. आता चाललो आपण रेल्वे स्टेशनला. कोण, खयचो, गाव, नाव सगळं तुमका कळतला. कदाचित त्याला बघितल्यानंतर तुमका कळेल. फायनली आम्ही मुडेश्वर मंदिराजवळ इलेला असो, ग्राउंडवर. कारण ह्याच ग्राउंडवर धावान भावीत बारको झालो बघा. आणि भरती झालो फायनली. 18 वर्षाचा पोर झालो पोळ एकदम. चला उतरा. माते नाकी नवीला मुडेश्वर मुर्डेश्वर देवळात आपण प्रॅक्टिस करायचो. याच्या आधी तरी सलग 1 वर्ष तरी प्रॅक्टिस केली असेल. 6 महिने, 1-1.5 वर्ष. 6 महिने का 1-1.5 वर्ष. हा, ते प्रॅक्टिस मधला मग पोलीस भरती मुंबई झाल्यानंतर पहिला देवदर्शन करून पुढे कुंभवड्यात जाण्याचा मी पहिले हे केलेला. हा, त्याच्यामुळे इथे मंदिरात पहिला आलो आहे, देवदर्शन करायचं आहे. सेम अजून एका माणसाची स्टोरी आहे. ज्यावेळी तो महाराष्ट्र पोलीस झालेलो सिंधुदुर्गमधनं, ह्याच मुडेश्वराच्या मंदिरामध्ये अर्धो तासभर रडत होतो येऊन भरती देऊन. कारण शेवटची भरती होती. आणि या मुडेश्वराच्या कृपेने 2012 साली तो सुद्धा फायनली महाराष्ट्र पोलीस झालो. आणि सध्या कणकवली पोलीस स्टेशनला चालकपदी असा. आणि सध्या आमचो प्रसाद बिले सुद्धा चालकसाठी खैसून रे मुंबई शहर मुंबई शहर चालकपदी भरती झालेलो आहे. आणि फायनली पोचलो मुडेश्वराच्या मंदिरात मुडेश्वराचं दर्शन घेऊसाठी. तर आमचो भाव फायनली मुंबई पोलीस झालेलो आता. ह्या असा खतरनाक व्ह्यू दिसत आहे ना. बरेच सारे मुलं असत जे इथं येऊन भरतीची प्रॅक्टिस करत असतात. मग सांग कसं वाटतं? फिलिंग इज हॅपी, भारी वाटतंय. कारण पहिल्यांदाच भरती होऊन मालवणी बोललास तर बरं. पहिल्यांदाच भरती होऊन जेव्हा गावात येतोय तेव्हा मला वेगळाच वाटतं. मी इतके वेळ गावात गेले पण तेव्हा रिझल्ट किंवा पेपर काही देऊ नाही होतं. पण आता पेपर देऊन जेव्हा रिझल्ट लागतं आणि जेव्हा सिलेक्शन होतं तेव्हा खरोखरच वेगळं वाटतं की गावात येऊन. आणि मुडेश्वरला आम्ही प्रॅक्टिस केलेली असल्यामुळे इथे देवदर्शन करण्याची इथली एक वेगळीच मजा. मजा, एक आनंद जो होतो तो वेगळा, पहिल्यापेक्षा जास्त खूप वेगळा. सुयोग तुझे पण प्रयत्न चालू असतात ना? नाही, आता बंद. म्हणजे सुद्धा फील्ड बदललं बसून सगळं बंद. ओके, फील्डच बदललंच म्हणा काय पूर्ण. फील्ड पूर्ण चेंज. ओके. आणि आमचा काय फील्ड तुमका माहितच आहे, चालू आहे बराच काय. पण आज प्रसाद फायनली भरती झालो, खूप आनंद होता. पहिले आम्ही तिघे एकत्र असायचो धावणे. अजून 2 जण होते, मंथन पेडणेकर आणि धनंजय सावंत. धनंजय सावंतने पण फील्ड बदलल्या आणि थोडं बँकेच्या क्षेत्रात गेलो. पैसे मोजूक लागलो. पैसे मोजूक लागला. मंथन पण खूप स्कॉलर विद्यार्थी, पण 2-3 ठिकाणी नको त्या जागी फॉर्म टाकल्यामुळे त्याचा काम राहिला. आणि तो ज्या मेरिटला तिथं पास झालो त्या मेरिटला बाकीच्या जिल्ह्यांमध्ये लोक भरती झाली. त्यांना पण फील्ड चेंज केल्या. पण प्रसाद बिले मात्र आपल्या स्वप्नावर ठाम होतो आणि आज त्यांना करून दाखवलं ना, म्हणून आमका खास आनंद आहे. कारण आम्ही पण धावायचे, ते प्रयत्न जे केलेले होते ते यशस्वी झाले. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही ज्यावेळी ग्राउंडवर असायचे त्यावेळी बऱ्यापैकी बिलेक धरून धावायचे. आणि आमची एक गँग होती 5-6 जणांची, जे आम्ही न धावणाऱ्यांका सुद्धा धावाक भाग पडायचे. मजाक मध्ये जाऊन सुद्धा मॅरेथॉन मारणारे पर असं.
मजाक मजाक मध्ये जाऊन मॅरेथॉन 5 किलोमीटर म्हणजे प्राईस आमका सांगायचे नाही लोक की आज काहीतरी मॅरेथॉन असा गपचूप वाटेक लागायचे आमका कोणतरी सांगायचो ऐन वेळी आणि आम्ही जायचे आणि मारायचे. अगदी डोक्यापासून हे बघा हे जे काय केस गेल्याचे परिणाम असत हे डोक्यावर टाके दिसतं ते ह्यांच्यामुळेच पडलेले असत. आता थेट जाऊचा हा कुंभवड्यात प्रसादच्या घराकडे, कारण प्रसादचे बाबा खूप आतुरले झिलाक भेटाक. चला तर पेढे पेढे केक नको पेढे होयत केक बिक नको आमका पेढे होयत. काय ऐकलं काय अडे बघ ए देख ना बा हे 5 किलो बाबा पोलीस भरती झालो आधीच बघून दे बिले चालक पदी सर ओ सर आली आली सफेद नाही पिवळे लाल काळे सगळे ते सगळे मिक्स दे. 1 2 3 4 तर कुंभवडे गावाच्या हद्दीत एंट्री केलेली आता. तर थोड्याच वेळात आपण पहिल्यांदा सुयोगच्या घराकडे जाणार, कारण त्याचे बॅग वगैरे असे सगळे ठेवून आणि त्यानंतर प्रसादच्या घराकडे. टार्गेटच्या पुटीवर तारखेची कोणती काय आहे रे विषय मोठ्यांना तिला जीव दिलेलो होतो म्हातारी हा टार्गेट तारखेची कोण रात्री तारीखच्या दिवसावर पण होतीच नाही 12 वाजता 10 वाजता अरे मागड लागतात चांगलाच दबारा केलं, कारण ते एवढे लय फिरत तारखे कधीतरी गायब करीत मागा ब्राह्मण देवाले आते येत का माझी बघलं असा काहीतरी त्याची पाहुणे टेन्शन घेऊ नको, तू सांगत राहतो जबाबदारी आहे तेव्हा पण टाके घातले नाही माका, पण आम्ही सोडूक नाही. तुम्ही काय सांगलं हयसरच चांगलेला माहिती खाली काहीतरी बघ आता जॉब हयच चांगलेला बंड्या चांगला झाला बरोबर. हे बघ बंड्या तुका फसवलेली लोकांनी, पण त्यांचा मला नाही झाला. लक्षात ठेवायचा जिद्द करून काय ठेवायची समाधान ना. तुझा खाऊ किंवा मी तुझा खाऊ कोण श्रीमंत होत नाही. बंडोईलो मंडईलो नमस्कार चांगला झाला या. 7 वर्ष वाढल्याच्या होय 7 काय नाही 8 काय बाबा चांगला झाला आता. बस ह्या आपल्या सुयोगचं घर चांगला वाटला, मातीचा घर. आता त्यांना सोडतलंय आणि ह्या करायचं बरोबर काम होतं. आता उंबळ करायची होते बांध त्यांचं बांधातो मराठी. आता काय अरे आम्ही केला खूप केला आणि प्रामाणिकपणाने केला. आता काय काय करा आता काय नाही स्विग्यान लगीन बिगीन केल्यान काय काय नाही काय करा. माझी एकच ध्येय होती की तुमका नोकरी तुमका पोळा याच्या बघायचं ना. तुमका व्हायचं शिक्षण क्वालिटीचा घ्यावं बरोबर. त्याच्याच भाग घेणार नाही. पैसे लागले आम्ही गडी राहू. माझी भूमिका असती कोणी असं. आणि आम्ही लोकांचा अनुभव सांगलो. लोकांचा अनुभव सांग की ज्या टायमात तुमका गरज लागतली बापग्या बिल्याकडे जातला बापगो विलो सांगतो बापगो विलो पैसे वालो, पण तेव्हा सांगतो माझ्याकडे गाण्या काय नाही आता रे म्हणून सांगतो. म्हणजे ऐनेळा गळो कापणारे लोक होते जगा. तेव्हा तुम्ही सावध राहायचं. आणि बंड्या कधी कोणतं वाईट बघू नये. माझं स्पष्ट मत बरोबर स्पष्ट मत. वाईट बघून काय होतं आपल्या काय भेटत तुझ्याकडे असला तर माग कधीतरी गावतो. आता हे कणकवलेच मी दारेच त्याचे कोणी तरीच आहे माझा काम बरोबर कणकवले असतं बरोबर दारेच येतो मी खडेच ते गाव अमुक असत ना. मग आपला कधीतरी काम कधीतरी होय पण होणार कधीतरी होय. बाकी कसा बरोबर
कुंभवडे म्हणजे तुमचे ह्याचे केरकर वगैरे ह्याचे खायचे ते कुपवड्याचे ते कुपोळ्याचे केरकर, पोस्टमन केरकर वगैरे पोस्टमन नाही ते मास्तर होते. ती मास्तरांची एक पोरगी विरगी माहिती आहे का? माहितच मास्तर केरकर माहितच. ते आमचे भाऊ बोल 11 दिवसाचे. ते दुसरे बाकीचे केरकर आहेत की ना त्यांचं आमचं तसं भाऊ की आपले लोक म्हणा नाही आमका विचारतात पण सकत ते मास्तरीन बघा वरच्याकडे असा घराचा माहित ते सगळे एकत्रच. शाळा मास्तरीन काहीतरी होती ती पोरगी. त्या माझे पप्पा खूप चांगले ओळखतात त्यांना. हा त्या घरात आमची हे आमच्यापैकी पण आता आम्ही चाव ठेवला नाही ते नाही होणार. हा म्हणजे त्यांनी ठेवलं नाही तर आपण आता तू हे बिलांतून तुमचं काय तसं झाला बरोबर. तो गाडी लागलेली होती कोणाची. बघा घर लॉक ताळा मारला. अरे आंघोळ विंघोळ केलेली असतील. अरे आंघोळ केलेली तरी पुन्हा आंघोळ करून लावायची. काकी दिसांनी लांब आहे. काकी आता मित्र पण असतात काका फायनली तुमचं जे भरती झालो कसं वाटतं तुमका? आज आमच्या कुटुंबात जो प्रयत्न करून मुलाने आजोबांची प्रथा म्हणजे आजोबा पण पोलीस होते मिलिटरीमध्ये. ओके म्हणजे घरात असा पहिल्यापासून त्या अनुषंगाने त्यांच्या अणुशक्तीचा एक वारसा आमच्या कुटुंबातून देशाच्या संरक्षण किंवा कायद्याच्या तत्परतेकडे रुजू झालेला आहे. तरी सर्वांच्या शुभ आशीर्वादाने आमच्या घराकडून देशाची सेवा किंवा संरक्षणाचं काम पार पाडण्याचं पारंपरिक जे रक्तातील गुण म्हणा किंवा एक उत्सुकता त्याप्रमाणे ते झालेलं आहे. ते परमेश्वराकडे आम्ही त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सर्वांचे आभार मानतो. आणि काकी तुका कसं वाटतं? काय वाटतं झील पोलीस झालो बोल. तुका बघितलं असेल ना किती मेहनत घेत होतो. बरं वाटलं ना दोन्ही पण. आता पोरगे बघून टाका. मित्रांनो बघितलेला. अरे हा करा बघितलेला त्याचं पण व्लॉग येतलो थोड्या दिवसांनी. मागा पण या व्लॉगिंग वगैरे सगळ्यात सुरुवात करूची होती पण प्रसाद ज्या दिवशी भरती होईल त्या दिवशी मी सुरुवात करणार असं माझं देखील ठरलेला होता आणि आता सुरुवात केलेली असा. ह्यो पहिलोच व्लॉग हा. काही चुकला असत तर माफ करा. वेळोवेळी नवीन काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येईन आणि नेक्स्ट असे अचिव्हमेंट करणारी जी लोक आहेत त्यांना नक्की घेऊन येईन खास तुमच्या भेटीसाठी. कारण त्यांच्या मागे प्रत्येकाचा काहीतरी संघर्ष असता आणि ह्याचा संघर्ष आम्ही खूप जवळनं बघितलेला असा. त्यामुळे नवीन व्हिडिओत भेटूया पुन्हा एकदा.